नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. खास उन्हाळ्यासाठी नॅचरल मेकअप लूक कसा करावा, आज आपण बघणार आहोत. मेकअप करण्याअगोदर आपण आपली स्किन जी आहे ती छान क्लीन करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे यूज करणार आहे क्लिन्झिंग वाइप्स. मॉइश्चरायझर यूज करत आहे पॉन्ड्सचं. त्याच्याने स्किन आपली छान हायड्रेटेड राहील. आणि उन्हाळा आहे तर सनस्क्रीन मस्ट आहे. म्हणून मी इथे लॅक्मेचं सनस्क्रीन यूज करणार आहे. नंतर आपण लावून घेणार आहोत हे स्विस ब्युटीचं प्रायमर. टी झोनला लावायचं आहे आणि हलक्या हाताने अप्लाय करायचं आहे, जेणेकरून आपल्याला जो घाम आहे तो जास्त येणार नाही आणि आपले जे ओपन पोअर्स आहे ते कव्हरअप होतील. कन्सिलर लावून घ्यायचं आहे, जे आपले डार्क स्पॉट्स आहे तिथे, आणि मग ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. टॅप टॅप मोशनमध्ये ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. मेबलिनचं फाउंडेशन घेत आहे. त्याच्यामध्ये SPF आहे. उन्हाळ्यासाठी खूप छान आहे हे. तर हे असं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. नंतर मी इथे अप्लाय करणार आहे हे इनसाइडचं ब्लश. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने ब्लश अप्लाय करून घ्यायचं आहे. खूप पिगमेंटेड आहे हे. बेसला सेट करण्यासाठी मी यूज करणार आहे फेसेस कॅनडाचं कॉम्पॅक्ट पावडर. पावडर अप्लाय केल्यानंतर जी एक्स्ट्राची पावडर असते ना, ती आपण अशा फ्लॅट ब्रशने डस्ट ऑफ करून घेणार आहोत. आयब्रोज सेट करून घ्यायच्या आहेत आणि काजळसुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे. नंतर हे पॅलेट यूज करून मी आता कॉन्टोर करणार आहे. तर जर तुमची डबल चिन असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे कॉन्टोर अप्लाय करू शकता. आपलं जे नाक असतं आणि गाल असतात ते सुद्धा अशा पद्धतीने कॉन्टोर करून घ्यायचे आहेत. याच्यामुळे काय होतं ना, जो आपला फेस असतो तो लिफ्टेड दिसतो. आता ब्रशच्या सहाय्याने जे आपण लाईन ज्या ड्रॉ केलेल्या होत्या, जे कॉन्टोर अप्लाय केलेलं होतं ते ब्लेंड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता छानपैकी गालांवरती ब्लश अप्लाय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं ब्लश तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय केल्यानंतर अशा पद्धतीने वरच्या दिशेने ब्लेंड करत जायचं आहे. त्यामुळे काय होतं ना, एक छान असा नॅचरल लूक येतो आपल्या फेसला. हायलायटर यूज करणार आहोत. जे आपले हाय पॉईंट्स असतात तिथे तिथे हायलायटर अप्लाय करायचं आहे. लिपस्टिक लावण्याच्या अगोदर नेहमी लिप लायनर अप्लाय करायचं. त्यामुळे आपले जे ओठ असतात त्यांचा शेप जो आहे तो एन्हान्स दिसतो आणि मग तुम्ही लिपस्टिक लावा. मी इथे लॅक्मेची लिपस्टिक घेत आहे. खूप सुंदर शेड आहे हा. तुम्ही बघू शकता. स्विस ब्युटीचं हे जे लिप ग्लॉस आहे ते अप्लाय करत आहे. खूप छान आणि खूप लाँग लास्टिंग आणि हायड्रेटिंग हे लिप ग्लॉस आहे. अँड धिस इज द फायनल लूक. तुम्ही बघू शकतात. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय.